किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। दैनंदिन जीवनामध्ये सर्व लोकांना केसांची समस्या चालू आहे। अगदी भरपूर प्रमाणामध्ये लोकांचे 99% प्रमाणामध्ये लोकांचे केस वगैरे गळत आहे, अगदी टक्कल वगैरे पडतं। मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे तेल येतात, आपण ते पण वापरतो आणि अगदी फरक वगैरे पडतो। पण आपण जोपर्यंत तेल वापरलं त्यानंतर आपल्या केसांची जी ती समस्या परत चालू होते। पण मी आज तुम्हाला घरी अगदी 100% नॅचरल आवळ्याचं तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे। हे तेल तुम्ही एकदा बनवून अगदी 3 ते 4 महिने देखील स्टोअर करू शकतात आणि तुम्ही हे तेल अगदी 2 वीक जरी लावलं तरी तुम्हाला फरक आपोआप जाणवेल। चला मग नवे घालवता तेल कसं बनवायचं ते सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। मी ते 4 आवळे घेतलेले आहेत। आवळ्यांना आता मी किसून घेणार आहे। तुम्ही कट करून अगदी मिक्सरला देखील फिरवू शकतात। आता आवळ्याचं सीझन चालू झालेलं आहे। अगदी तुम्ही अर्धा लिटर समथिंग तेल देखील बनवून ठेवू शकतात। हे तेल खराब वगैरे होत नाही आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे। आवळ्यांचे तर भरपूर लोकांना फायदे माहितीच आहेत। चेहऱ्यासाठी, केसांसाठी खूप गुणकारी आहेत आवळे। त्यासाठी हे तेल नक्की बनवून केसांना 2 वीक ट्राय करून बघा, रिझल्ट आपोआप जाणवेल आणि मला नक्की सांगाल की खूप फायदेशीर आहे। बघू शकता तिथे मी 4 आवळे किसून घेतलेले आहेत। किसल्याने लवकर तेल होतं आणि आवळ्यातलं जे एक्स्ट्रा रस वगैरे असतो ते तेलात लवकर उतरतो। तर इथं मी अर्धी वाटी तेल घेते। बघू शकतात तुम्ही, इथं मी पॅराशूट ॲलोवेरा तेल घेते। आता या तेलामध्ये आपण किसलेला आवळे ॲड करून घेऊया। हे तेल बनवताना खास लक्ष ठेवायचे की आपल्याला लोखंडच्या कढईचाच वापर करायचा आहे। ॲल्युमिनियम वगैरेची कढईचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही आहे। लोहाची कढई वापरल्यामुळे तेलामध्ये लोहाचं प्रमाण जास्त होतं आणि केसांसाठी लोह खूप फायदेशीर आहे। त्यासाठी इथं लोखंडचीच कढईचा वापर करायचा आहे। मी सर्व किसलेले आवळे तेलामध्ये ॲड केलेले आहेत। मला तेल थोडं कमी वाटलं म्हणून वरून मी थोडं पॅराशूट तेल परत ॲड करते। बघू शकतात तुम्ही, इथं गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची। 8 ते 10 मिनटं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून तेल बनवून घ्यायचं आहे आवळ्याचं। हे तेल बनवताना गॅसची फ्लेमकडे लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर तेल व्यवस्थित बनणार नाही, जळून जाणार। त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे। हे तेल बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही। हे तेल तुम्ही बनवलं तर अगदी केसांना 2 वीकमध्येच फरक वाटतो। या तेलासोबत तुम्ही रोजच्या जेवणामध्ये व्यवस्थित जेवण वगैरे टायमावर केलं आणि पुरेशी झोप वगैरे घेतली आणि केसांसाठी विटॅमिन ए, सी, डी हे पाहिजे तेवढं शरीरात असेल तर तुमच्या मागातल्या मागे ट्रीटमेंट एवढं काम नाही करणार। एवढं हे तेल आणि तुमच्या रोजच्या जीवनामध्ये हे तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला हवे तसे तुम्ही ते केस आणि स्किन वगैरे व्यवस्थित ठेवू शकतात। बघू शकता तिथं आपल्या आवळ्यांवरती थोडे थोडे बबल्स यायला तयार झालेले आहे, म्हणजे तेलाला हलकी उकळी येते। तर आपल्याला असंच 7 ते 8 मिनटं अजून परत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। अगदी तुम्ही हे तेल बनवताना दुसरं काम देखील करू शकतात। भरपूर लोकांना केसांच्या समस्या आहेत, माग ट्रीटमेंट वगैरे घेतात। तर ती ट्रीटमेंट वगैरे घेण्याऐवजी तुम्ही हे जरी बनवलं तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की रोजचा आहार व्यवस्थित पाहिजे, टायमावर झोप आणि शरीरामध्ये विटॅमिन ए, सी आणि डी पाहिजे तेवढी असेल तर तुमची केसांची समस्या अजिबात राहणार नाही। बघू शकता तिथं तेलाला खूप छान पद्धतीने उकळी येते आणि मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। मिक्स नाही केलं तर वरचे जे आवळ्यांचं किस आहे ते अगदी जळतं आणि खालचं जसंच तसं राहतं। त्यासाठी अगदी आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। बघू शकता तिथं आणि मी स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत सुरुवातीला दाखवलेत की माझे केस आणि भरपूर ताईंना माहिती की डिलिव्हरीनंतर केसांचे किती समस्या वगैरे येतात। तर माझे स्वतःचं मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करते की हे तेल तुम्ही लावलं तर तुम्हाला अगदी 2 वीकमध्ये केस गळती वगैरे थांबून जाईल आणि मुळापासनं बेबी हेअर खूप दिसतात, नवीन यायला तयार होतात, डॅन्ड्रफ वगैरे राहत नाही। हे तेलाने तुम्ही स्कॅल्पमध्ये हलकी मालिश वगैरे करा, वीकमध्ये 2 ते 3 वेळा। तुम्हाला हवा तसं तुम्ही रिझल्ट घेऊ शकतात। अगदी मी सुरुवातीला वाव कंपनीचं पण ऑइल, शॅम्पू आणि कंडिशनर वापरलेलं आहे, खूप कॉस्टली आहे। तुम्ही आधी नाव पण ऐकलं असेल किंवा वापरलं पण असेल, तर मी खूप छान रिझल्ट आहे। पण जेवढं वापरलं त्यानुसार
लगेच जसं तसं परत केसांची माझी समस्या चालू होऊन गेली. त्यानंतर मी हे ट्राय केलं तर मला खूप छान रिझल्ट आला आहे, म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही पण बनवा आणि अगदी तुम्ही पाव तेल जरी संपत नाही तोपर्यंत जरी तुम्ही वापरलं तर तुम्हाला 101% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला फरक दिसेलच. बघू शकता तिथं आवळ्याचं आपलं पूर्णपणे व्यवस्थित तेल बनवून तयार झालेलं आहे आणि आवळा पण लाल पडायला सुरुवात झालेली, म्हणजे समजून जायचं की आपलं इथं तेल बनण्याची सुरुवात झालेली आहे. आवळ्याचं अगदी नॅचरल 100% विदाऊट केमिकल. तर आपल्याला इथं अगदी आता 1 ते 1.5 मिनिट गॅसची फ्लेम ऑन ठेवायची, त्याच्यानंतर आपण बंद करून घेणार आहोत. तर बघू शकतात सर्व आवळ्याचं व्यवस्थित आता आपलं जे रस वगैरे जे आवळ्यामध्ये राहतं ते तेलात उतरलेलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम पण बंद केलेली आहे, बघू शकतात तुम्ही. आणि तेलावरचे जे बबल्स वगैरे आहेत ते पण पूर्णपणे गेलेले आहेत, म्हणजे समजून जायचं इथे आपलं आवळ्याचं तेल बनवून तयार झालेलं आहे. आता आपण याला अर्धा तास गार करण्यासाठी ठेवून घेऊया आणि मी इथं गॅसची फ्लेम तुमच्यासमोर बंद पण केलेली आहे आणि बघू शकतात तेल पण खूप छान पद्धतीने कलर पण आलेला आहे. तर मी इथं अर्धा तासानंतर तेल गाळून घेते. बघू शकतात तुम्ही कपड्याने किंवा चाळणीने गाळून घेऊ शकतात. मी इथं चाळणीने गाळून घेते. बघू शकतात मी जेवढं तेल टाकलं होतं त्यापेक्षा नॉर्मलच तेल कमी झालेलं आहे आणि तेलाचा कलर पण बघू शकतात अगदी आवळ्याचा आहे तोच कलर आलेला आहे. याचा कलर जाण्यापेक्षा याचे फायदे बघितले तर खूप सारे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यूजफुल वाटत असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भरपूर लोकांना हिवाळ्यामध्ये तर केसांच्या समस्या जास्त असतात आणि माझे स्वतःचे केस तुम्ही बघू शकतात. मी हेच तेल लावते आणि तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बेबी हेअर तर बघायला भेटतच असतील. व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर शेअर करा, चांगला वाटत असेल तर लाईक करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.